नुकताच मी दूरदर्शनवर कृषी दर्शन कार्यक्रमासाठी एक इंटरव्ह्यू घेतला. त्याच्यामध्ये ॲग्रो प्रोसेसिंग केलेल्या प्रॉडक्ट्सचं एक्सपोर्ट या विषयावरचं मार्गदर्शन संबंधित तज्ज्ञांनी केलं. या तज्ज्ञांनी मला असं सांगितलं की जे मला निश्चितपणे विद्यार्थी आणि पालकांना सांगावंसं वाटतंय. इथून पुढच्या काळामध्ये ॲग्रो प्रोसेसिंग हा करिअरचा आणि व्यवसायाचा खूप महत्त्वाचा स्रोत निर्माण होताना दिसतोय. ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट आणि ॲग्रो प्रोसेसिंग केलेलं प्रॉडक्ट याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे एखादा आंबा 50 रुपयांनी आपण विकू शकतो, परंतु त्या आंब्याच्या पासून तयार होणारे जे प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे त्याचा आमरस असेल किंवा त्याची वडी, आंबावडी असेल, तर याची किंमत ही खूप जास्त असते. आणि जेव्हा असं ॲग्रो प्रॉडक्ट जे आहे, जे प्रोसेसिंग केलेलं आहे, हे जेव्हा एक्सपोर्ट केलं जातं, जेव्हा हे परदेशात पाठवलं जातं, तेव्हा त्याचा दर अधिक मोठा मिळतो. आणि हा जो व्यवसाय आहे, एकतर ॲग्रो प्रोसेसिंगचा व्यवसाय किंवा एक्सपोर्ट क्षेत्रातलं करिअर, ह्या दोन्ही गोष्टींना खूप मोठा करिअरचा स्कोप आहे असं मला वाटतंय. त्यामुळं ॲग्रो प्रोसेसिंग पण करणं आणि एक्सपोर्ट पण करणं हे जर एखाद्या शेतकरी कुटुंबातल्या पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने जर करायचं ठरवलं तर त्याला निश्चितच चांगला स्कोप आहे. हे इथून पुढच्या काळातलं एक लॉंग टर्म चालणारं करिअर आहे असं मला वाटतंय.